एक नावाजलेलं शहर नावाजलेलं गाव आहे। मागच्या वर्षी आम्ही आयोजन आमचे जे आयोजक आहेत सन्मान्यांना नम्र विनंती आहे की आपण संपूर्ण विदर्भातून आलेले ज्या काही कबड्डी संघ आहे हा अगदी थोड्या वेळात या ठिकाणी सर्वसाधारण स्वागत करतो आणि हा 3 दिवस दिनांक 5, 6 आणि 7 या 3 दिवसीय चालणारा या विदर्भस्तरीय आलेल्या विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा मिळते ती ऊर्जा देण्याचं काम आपण सर्व करणार आहोत। आणि आज दिनांक 5 रोजी अगदी थोड्या वेळात जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांचे लाच पाडलेले आहे अशा सगळ्या अभिषेक करून खेळण्यासाठी तयार झालेल्या सर्व खेळाडूंना त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। विशाल एक पाऊल मागे विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेला उपस्थित झालेल्या सर्व संघांची बल्लारपुर मेन सेक्शन फर्स्ट कॉल पांडवराज क्रीडा मंडळ पांडव उमराव वर्सेस किल्ला अनवर शाह बल्लारपुर मेन सेक्शन फर्स्ट कॉल। स्टार क्लब अकोला वर्सेस पठानपुरा चंद्रपूर। स्टार क्लब अकोला वर्सेस पठानपुरा चंद्रपूर वुमेन सेक्शन फर्स्ट कॉल। संयमाने खेळावा लागतो, एकदम घाई करायला जमत नाही। केव्हा कोणती पार्टी कशा प्रकारे निघून जाईल आणि केव्हा तो त्याला बाद करेल याचं काही सांगता येत नाही। पंचांचा निर्णय अंतिम नजरेतून तुम्ही वावरू शकत नाही, वाचू शकत नाही, तो क्षण अनुभवत आहे। या सर्व खेळाडूंचं मी राजुरा नगरीमध्ये स्वागत करतो। चार नंबरच्या खेळाडूंनी अतिशय सुंदर अशी रेट टाकलेली आहे, परंतु त्यांना कोणतंच गुण वाढवता आलं नाही आहे। परत आपल्या पार्टीमध्ये 6 नंबरचा खेळाडू हळूहळू पाय टाकत क्रॉस केलेला आहे, पाय मारण्याचा प्रयत्न केला। 5 नंबरचा खेळाडू खूप सुंदररित्या खेळून राहिला आहे, हात मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते काही जमलं नाही, भेटले नाही आणि आपल्या शैलीने बाद करण्याचा प्रयत्न करता आपल्या संघामध्ये परत
म्हणजे आज क्रीडा मंडळ चंद्रपूर यांच्यामध्ये मैदान क्रमांक 1 वरती सामना सुरू आहे. पुरुषांचा आणि महिलांचा सामना विद्युत क्रीडा मंडळ मोहारी भंडारा वर्सेस श्रीराम बालक आखाडा बल्लारपूर. या राजुरा आमदार चषक कबड्डी स्पर्धेमध्ये जवळपास 40 पुरुषाच्या टीम आणि 20 महिलाच्या टीम आलेल्या आहे आणि संपूर्ण विदर्भामध्ये बुंदखेड, बुलढाणा, सिंदखेड राजा, वाशिम, इकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली सगळ्या भागातून या टीमनी प्रवेश घेतलेला आहे. त्याचप्रमाणे नागपूरच्या सुद्धा महिलाच्या टीम इथं उपस्थित झालेल्या आहे आणि या सगळ्या टीमनी त्या प्रवेश दिला असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचं पूर्ण व्यवस्थापन करत आहे. त्यांचे लॉट्स पाडण्यात येतील आणि 2 दिवसमध्ये सगळे सामने होईल आणि शेवटला सामना हा 7 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत होण्याची शक्यता आहे. आणि मला आपल्या माध्यमातून सर्व राजुरा शहरातील आणि या भागातील जनतेला सांगूशा वाटते की आपण सुद्धा या संपूर्ण कबड्डी सामन्याचा लाभ घ्यावा आणि मनोरंजन करावं. विदर्भस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2024 साठी मी राजुरा येथे आली आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आयोजित केलेल्या त्याचबरोबरीने सेवा कलश फाउंडेशन आणि सुभाषभाऊ धोटे फाउंडेशन यांच्या सगळ्यांच्या वतीने आयोजित या आमदार चषक कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भातून सगळ्या टीम झाल्या आहेत आणि पुरुषांच्या बरोबर महिलांच्या देखील टीम्स आहेत. खूप आनंद होतोय पाहून इतक्या भव्य संख्येने तमाम क्रीडा आणि सिने आणि नाट्यप्रेमी रसिक राजुराचे पोहोचलेले आहेत. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. मी पहिल्यांदा इथे आली आहे पण इतकं सुंदर स्वागत झालंय आणि इतक्या प्रेमाने सगळ्यांनी आपुलकीने मला इथे बोलवलं, एवढं प्रेम दिलं याबद्दल खरंच राजुराच्या तमाम रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.